असा तुरुतुरू पळाला. मला वाटला एवढ्या जोरानं पळत काऊन आहे, कधी तर काही एवढ्या जोरानं धावत नव्हता. पण त्यांना माहीत झालं गुवाहाटीमध्ये खोके देत आहेत, खोके देत आहेत. माहीत झाल्याबरोबर ज्या स्पीडनं पळाले. हाय नेहमी कलांटी मारणारा माणूस आहे, कलांटी. आमचा मुकुल साहेबांनी सांगितलं, आमच्या नेत्यांनी, आमचे नेते आता बोलताना म्हणाले की हा माणूस काँग्रेसकडे आलाय. अरे पक्षामध्ये आला तर विचारधारा घेऊन यायला पाहिजे, पण हा विचारधारेला सोडून लगेच पक्ष बदलला आणि अपक्ष उभा झाला. सगळ्या घरी दारोदार फिरला. कोणी म्हणतात ना घर देता का, घर देता का, ते नाना पटोले आपला नाना पाटेकरचं जे डायलॉग आहे ना, मला घर देता का, घर देता का, हा राष्ट्रवादीकडे गेला. मला आमदारकी देता का, मला आमदारकी देता का. काँग्रेसकडे आला, अहो आमदारकी द्या, हो आमदारकी द्या. आम्ही हट, तेरी विचारधारा आमचे नाही जुळते. आणि शेवट कुठे गेले, भाजपमध्ये गेले. हे सगळी कलांटी मारून भाजपमध्ये गेले. भाजपवाल्यांना भाऊचा विरोध होता, पण भैया साथ दिला. भाऊनी विरोध केला, भैयानी साथ दिला. ज्या ज्या वेळेस भैया साथ देतात आणि भाऊ विरोध करतो, त्या त्या वेळेस याची लंबी दुकानदारी झाल्याशिवाय राहणार. चिंता करू नका. प्रवीण पडवेकर NSY पासून पक्षाशी एकनिष्ठ, उमेदवारी दिली काय, नाही दिली काय, आमचा गडी पक्का आहे, तिथेच राहणार. तो बेईमानी करू शकत नाही आणि तो पक्षाशी इमानदार आहे. म्हणून एका सामान्य कार्यकर्त्याला मी त्या प्रवीणला विचारलं, तुझ्या खात्यात पैसे किती आहेत. 2-3 दिवस प्रवीण दिल्लीत होता, पण त्याला माहीत झालं की उमेदवारी भेटतच नाही, कारण आमचा नंबर लागतच नाही. पैसे किती आहेत खात्यात. प्रवीणच्या खात्यामध्ये पैसे 1,35,000 रुपये अकाउंटमध्ये. म्हटलं मला खालून आमच्या हायकमांडनी सांगितलं की प्रवीणला चांगला प्रामाणिक कार्यकर्ता आहे, त्याला उमेदवारी दिली पाहिजे. त्यावेळेस आम्ही याला फोन केला, प्रवीण कुठे आहे. 2 दिवस प्रवीणचा फोनच लागला नाही. तिसऱ्या दिवशी प्रवीणचा फोन लागला. मला प्रवीणजी फोन का बंद केलाय. आता भाऊ म्हणे खात्यात पैसे नाही, मागून तर पाहिजे म्हणे, देतात का नाही माहीत नाही, म्हणून मी माझा फोन करून बंद करून ठेवलो म्हणे. अरे म्हणलं तुला जमताय बाबा, चिंता करू नकोस. काँग्रेस असा पक्ष आहे, धनाढ्य पाहत नाही, तर काँग्रेस हा पक्षाशी एकनिष्ठ कार्यकर्ता बघतो आहे.